नमस्कार. डाऊन मेमरी लेन या मालिकेतील आता 21वा भाग. वेगवेगळ्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. अनेक व्यक्ती येत असतात आणि काही व्यक्ती अशा असतात की आपल्या दैनंदिन जीवनात त्या भाग बनून जातात. कुठलाही ज्याच्याकडे गाडी आहे, कार आहे, त्याच्या आयुष्यातली दैनंदिन येणारी व्यक्ती म्हणजे त्याच्याकडे ड्रायव्हर असतो. तो ड्रायव्हर परमेश्वरी कृपेनं आमच्या घरी पहिल्यापासून गाडी होती. म्हणजे मी कॉलेजला असतानाही होती आणि मी जेव्हा परत आलो कॉलेज शिक्षण पूर्ण करून आणि व्यवसाय करायला लागलो तेव्हाही गाडी होती. अर्थात माझ्याकडे तेव्हा फक्त मोटरसायकल होती. आपण 2 वर्षानंतर वडिलांनी नवीन फियाट घेतली आणि अंबेडकर गाडी माझ्याकडे दिली. त्यापूर्वीपासून वडिलांच्याकडे पांडुरंग प्रभाळे म्हणजे पांडुरंग रामचंद्र प्रभाळे म्हणून ड्रायव्हर सुरुवातीला येत असे, अधनमधनं येत असत ते. आणि नंतर मग मात्र रेग्युलर यायला लागले. परगावी जाताना वडिलांच्याबरोबर ते असत. त्यांच्या संबंधी खूप आठवणी आहेत. अतिशय होते ते म्हणजे ज्याला आपण म्हणू की खाटीक समाजाचे, हिंदू खाटीक. पण आमच्या घरामध्ये त्यांना एक आदराचं स्थान होतं. धोतर, वरती नेहरू शर्ट सिल्कचा, वर कधी कोट असंही त्यांचा ड्रेस असायचा आणि कायम सगळ्यांची म्हणजे घरातल्या माणसासारखंच एक ते होते. पुढं तेही थकले आणि वडिलांनाही थोडं वय झाल्यानंतर रेग्युलर ड्रायव्हर असावा असं वाटायला लागलं. मग प्रभाळे येतच होते, पण मग तेव्हाच नवीन ड्रायव्हर नेमायचं ठरवलं वडिलांनी. माझ्याकडे जी गाडी होती आंबेडकर, त्याला काही मला ड्रायव्हर लागत नसे, पण वडिलांनी अशी एक शिस्त घालून ठेवली होती की गावातल्या गावात ठीक आहे, परगावी जाताना ड्रायव्हर बरोबर ठेवायचा. आणि म्हणून जेव्हा परगावी जायचं असेल तेव्हा वडील तर कायम त्यांच्याबरोबर ड्रायव्हर ठेवत, पण मीही परगावी जाताना ड्रायव्हर बरोबर नेत असे. तर नंतर जो वडिलांनी ड्रायव्हर ठेवला तो आमच्या दोघांच्याही गाडीवर असे. त्याचं नाव होतं रघुनाथ गाडगे. कमी शिकलेला, म्हणजे 4थी-5वीत पास झालेला असेल, पण ड्रायव्हिंग उत्तम होतं. आणि तो असा लेंगा शर्ट असं कायमचा वेस असायचा. वरती एक काळ्या टोप्या असायच्या, गोल काळ्या टोप्या किंवा कधी तपकिरी टोपी असायची. आणि सगळ्या ड्रायव्हरप्रमाणे त्याला फक्त तंबाखूचं व्यसन होतं. अधनंमधनं तुम्ही मधनं काही घेत असते अशी लोकांना शंका होती, पण प्रामाणिक होता. आणि आमच्याकडे पहिल्याच एक शिस्त आहे की बाहेर गेल्यानंतर ड्रायव्हर आपल्याबरोबरच असेल. जेवायला जाऊ तिथेही बरोबर असेल. त्याला वेगळं असं काही नसेल. म्हणजे आम्ही जर कोणाच्या नातेवाईकाच्याकडे गेलो तो ड्रायव्हरही तिथं जेवेल. बाहेरगावी दुसऱ्या कामाला गेलो तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये जाऊ तिथं तो आमच्याबरोबर जेवायला असेल. त्यामुळं रघुनाथ हाच कायम बरोबर असायचा, माझ्याबरोबर कायम असायचा. अर्थात मला पहिल्यापासून जरा गाडी चालवायची हौसी होती, आणखीन बऱ्यापैकी कौशल्य प्राप्त झालं होतं. त्यामुळं कायम गाडी मी चालवत, पण ड्रायव्हर बरोबर असायचा. कारण कुठेही गेलं तर गाडी पार्क करणं किंवा पंक्चर झालं तर काढणं हा आपल्याला व्याप नको वाटतो. आणि तो किंवा गाडी वळून ठेव वगैरे सगळं सांगायला ड्रायव्हर असलेला बरा असतो. शिवाय कधीतरी बरोबर फाईल असायच्या, काही वस्तू असायच्या इकडनं तिकडे द्यायच्या, त्याला ड्रायव्हर असायचं सोयीस्कर पडायचं. तर रघुनाथ ते आमच्याकडे खूप वर्ष होतं. माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 67 नाही 65-66पासून ते जवळजवळ 74. पण शेवटी तो आजारी पडला जरा आणि मग विषयानं खेळून राहिला तरी आमचा पगार चालू होता त्याला. पण नंतर तो अचानक गेला आणि मग ड्रायव्हरची जागा रिक्त झाली. चांगला ड्रायव्हर मिळणं सुद्धा मुश्किल असतं. त्याला एक आम्हाला सुदैवानं माणसं चांगली मिळतात आणि राखायची बुद्धी आहे, कला आहे आणि संस्कार आहेत. त्यामुळं तो गेल्यानंतर ड्रायव्हर कुठला असावा, कारण शेवटी घरातली तो घरचा एक घटक असतो ना. एक टॅक्सी ड्रायव्हर सेवेचं वाक्य आहे की गाडी चलाने वाले के नज़र रास्ते पे और कान पिछले सीट पे रहते हैं. तसं आपण काही बोलत असतो गाडीत, बरोबर कोणतरी असतो, कधी अधिकारी असतात, कधी मित्र असतो, कधी घरातली मंडळी असतात. ते सगळं ड्रायव्हरच्या कानावर जात असतं. त्यामुळे ड्रायव्हर हा विश्वासपात्र असणं आवश्यक आहे आणि आपण त्याची तशीच काळजी घेणं आवश्यक आहे असं मी मानत आलेलो. मग काय करावं हुडकावं असं चाललं होतं की कोण ड्रायव्हर असावा, थोडा तरुण असावा. कारण तेव्हा 75 मी 30 पार केली ते, वडील जवळजवळ 55-60च्या पुढे गेले ते. मग आम्ही असंच कुठेतरी महाबळेश्वरला काही एक ट्रीप ठरवली ती इन्कम टॅक्सची. तेव्हा आयतं टॅक्सी आणखी ॲडिशनल पाहिजे म्हणून चव्हाण म्हणून त्यांची टॅक्सी सांगितली, दत्तोबा चव्हाण म्हणून. त्यांच्या गाडीवरती अशोक देशमुख म्हणून ड्रायव्हर होता त्या गाडीवरती. 2 दिवस तो आमच्याबरोबर महाबळेश्वरला होता आणि हे ड्रायव्हिंग बरं वाटलं, वागणंही बरं वाटलं. मग परत आल्यानंतर त्याला विचारलं की बाबा तू चव्हाणला विचार, कारण त्यात
टॅक्सीवर तू काम असेल तेव्हा जातोस, परमनंट पाहिजे असेल तर माझ्याकडे येत असेल तर बघ. मग तो विचारला त्यांनी, कारण चव्हाणांनी त्याला घरच्यासारखा सांभाळला आता. आणि मग तो म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या परवानगीला आमच्याकडे आला. आणि तिथपासून म्हणजे जवळजवळ 75 सालापासून 89 सालापर्यंत जवळजवळ 13-14 वर्ष तो आमच्याकडे होता. आणि त्याच दरम्यान मी मध्ये शेती घेतलेली, शेतीचे प्रयोग सुरू केले. जवळ 7-8 एकर शेती 1 मैलाच्या अंतरावरती सोनगावला. आणि मग त्याला आम्ही हरहुन्नरी तयार केला होता अशोकला. त्यालाही बुद्धी होती. म्हणजे तो इव्हन आपण जर एखादं प्रूफ आलं पुस्तकाचं तर त्याला वाचायला बसवलं तरी तो वाचायचा, आपण करेक्ट करायचो. आणि कशाचा कंटाळा नव्हता त्याला सुद्धा. ड्रायव्हिंग चांगलं होतंच. आणि शेतीचाही त्यालाही रस लागला. मग माझ्याकडे काम नसेल, समजा गावात जेव्हा असेल तेव्हा काही ड्रायव्हरला फार काम नसायचं. वडील गावात जाऊन कुठे आले की तो मोकळा असायचा. मग त्याला म्हणजे शेतीची कामं सांगायला सुरुवात केली. त्यालाही त्यात रस आला. मग शेतीतली सुधारणा सगळ्यात तो हे करायचा. मध्यंतरी एक ल्युना म्हणून मार्केटला तेव्हा नवीन आल्यात. मग आमच्या स्टाफ करता म्हणून मी, माझे दोन्ही सहकारी रामभाऊ आपटे, भागवत यांना 2 ल्युना आणायचं ठरवलं. अशोक देशमुख करता एक ल्युना आणली. मी कामाला त्याला कुठेही जायला वगैरे, गावातही काम असायचं म्हणून. आणि मग त्या ल्युनावरनं तो शेतावर मी गुरंही ठेवली ती, गाई होत्या, म्हशी होत्या. मग शेतावर जाऊन सकाळी तो लवकर दूध आणायचा किटलीतनं. मग संध्याकाळचं परत दूध आणायला लागायचं. हे सगळं तो उत्साहानं आनंदानं करायचा. शिवाय गाडीबरोबर यायचाच नेहमी. आणि मग कोल्हापूरला तेव्हा खूप काम असायचं इन्कम टॅक्सचं. किंवा पुण्याला असलं की पुण्याला गेलो तर बरोबर असायचं काय. गाडी मी चालवायचो. हे म्हणजे अगदी लॉकडाऊन सुरू होईपर्यंत जवळजवळ मी गाडी चालवत होतो. वयाच्या 74-75 अजूनही चालवू शकेन. पण आता लॉकडाऊनमुळे गाडी चालवायची संधी मिळत नाही ना. आणि मग तो कायम बरोबर असायचा. असं पूर्वीच्या प्रमाणे जिथं आम्ही तिथं तो. कित्येकदा असं व्हायचं की इन्कम टॅक्सच्या कामामध्ये सुट्टी नाही. एका ऑफिसरचं काम संपलं की दुसरं सुरू व्हायचं. अशा आमच्याकडे एक पाहिलं प्रकार की ड्रायव्हरजवळ पैसे देऊन ठेवायचे 100-200 रुपये. म्हणजे तेव्हा 100 रुपये असायचे, 200-400 रुपये. तर मग वेळ होतला तुझं तू जेवून घे. मग तो जेवूनही बाहेर नाही यायचा. म्हणजे काही वेळा असं बरेचदा व्हायचं की आपण मालक उपाशी पण ड्रायव्हर जेवून आलेला आहे असं. आणि शक्यतो संध्याकाळी परत यायचो. आणि मग तो शेतीची कामं उत्तम करायचा. मग तो ल्युनावर इतका एक्सपर्ट झाला. बरं तेव्हा तो तरुण होता त्या मानानं. मग वर फेलटॅट विकत घेतली तिने. मग आमचे शिवाजीराजे जे आहेत छत्रपतींचे वंशज अदालतवाड्यात राहायचे, त्यांच्या माझे चांगले मित्र आहेत ते. मग त्यांच्या निदान तेवढ्या तुमचा टॅक्सचा ड्रायव्हर गेला मागाशी ल्युनावरनं. मग एकदा सातारा कोरेगावची ल्युना शहर होती, त्यात आमच्या अशोक देशमुख भाग घेतला होता. नंबर मिळाला नाही, पण तो असा मस्त ल्युना वगैरे चालवत राहायचा. आणि तो बरेच वर्ष होता शेतीवरती खूप काम करायचा. आणि त्याचं मग लग्नही सोनगावातल्या एका मुलीबरोबर झालं. पुढं त्याला काहीतरी असं वाटायला आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. जेव्हा खटके उडायला लागले मग म्हटलं मला नोकरी सोडायची. म्हणलं बरं सोड. नोकरी सोडली. मग दुसरीकडे ड्रायव्हर करायला लागला. काही वेगळा उद्योगही काढला. पण शेवटपर्यंत होता. आता गेल्या 5-6 वर्षापूर्वी तो वारला. पण अंदामधनं घरी यायचा. त्याच्यानंतर पॉलिसी काढून दिली ती इन्शुरन्सची. हप्ते मी भरत होतो. आणि ती पॉलिसी नंतर त्याला दिली. आणि नंतर मग परत प्रश्न आला आता कोण ड्रायव्हर. मग प्रदीप चव्हाण म्हणजे त्याची स्वतःची पूर्वी टॅक्सी होती. टॅक्सी विकल्यानंतर रिकामा होता. त्याला विचारलं. मग आता जवळजवळ 89 सालापासून ते आज अखेर म्हणजे 11-20-30 वर्ष झाली असतील. प्रदीप चव्हाण आमच्याकडे ड्रायव्हर आहे. जरा भोळा आहे स्वभावाने, पण एकदम विश्वासू. 100% घरात असं कुठली नजर वाईट नाही. किती पैसे देऊन त्याला बँकेतलं काम सांगा, शिकतो हळूहळू. बरोबर जास्त करतो, जर गप्पा मारतो, पण त्याला आनंद वाटतो. आणि काम मात्र कुठेही पाठवा काम करून येतो. आणि त्याच्याबरोबर तर खूप वेळा असं आलं की तो म्हणाले साहेब मी तुम्हाला वेळ लागणार आहे का. हो म्हणलं वेळ लागणार आहे. खायची त्याला चांगली आवड आहे. म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. मीच तर शुद्ध व्हेज. मग कुठेतरी बाहेर म्हणलं मी जेवायला जाणार येतोयस का. नाही साहेब मी जेवून येतो. बरं ये म्हणायचं. कारण कोल्हापूरला वगैरे खास तांबडा पांढरा रस्सा वगैरे असला की त्याची तेवढी हौस असायची. आणि सिनेमाच्या वेळा त्याला कामाची हौस होती. मग एका आमच्या सिनेमात त्याचा रोलही होता. मला वाटतं बंडलबाजमध्ये तर बग्गीचा एक सीन आहे, त्यात त्याला फेटा बांधून केला होता. आणि ते पुढं एडिटिंगमध्ये तर तो फार थोडा वेळ त्यात दृश्यात दिसतो. मग तिथपासून तो म्हणे जाऊ काय मी फार कमी वेळा म्हणजे माझ्यावरनं कॅमेरा फार जोरात फिरवला आहे, त्यामुळे मी नीट दिसत नाही आहे. सर्व कलाकार आले तरी त्याला ओळखायचे कायम.
आणि तो अजूनही आमच्याकडे आहे. आता सुद्धा कारण गाड्यासुद्धा आम्ही अनेक त्याला मी सुरुवातीला फियाट ॲम्बेसेडर झाली, स्टँडर्ड झाली. मग व्हॅन मारुती व्हॅन अनेक वर्ष माझ्याकडे होती. पुढं मारुती आल्या, अल्टो आली. खूप वेगवेगळ्या गाड्या झाल्या. के10 आली, सियाज आहे आता, के10 आहे. पण सगळ्या त्याचा ड्रायव्हिंग होतं म्हणजे शांत आहे. त्याला सांगितलं जरा लवकर जायचं आहे, तो म्हणतो हो मी बरोबर नेतो. आणि खूपदा काय असतं ड्रायव्हिंग ज्याला येतं तो मागं बसला की पुढच्या ड्रायव्हरला काहीतरी सूचना करायचा मोह होता. वाईट खूण मलासुद्धा आहे ती. त्यामुळं काही वेळा माझ्याबरोबरचा मित्र असला तो म्हणतो काय तुझा ड्रायव्हिंग क्लास सुरू झाला का? मी म्हणणार प्रदीपला की अरे प्रदीप गाडी पुढं काढ, कुठं चालला आहेस बघ समोरनं गाडी येते. तो म्हणतो मी बघतोय ना मालक, मला माहीत आहे. अरे माहीत आहे कसं काय असं सारखं आमचं चालू असतं म्हणणं. त्यालाही ती सवय झाली म्हणजे रागवारागवी काय होत नाही. माझीही खोड जात नाही त्याचीही खोड जात नाही असं दोन्ही आहे. पण या सगळी मंडळी आम्हाला चांगली भेटली. म्हणजे किती विश्वास असणं, घरातला माणूस असणं आणि आम्ही अर्थात घरातल्यासारखंच त्यांना वागवतो. म्हणजे आमच्याबरोबरच कायम ते असतात त्यामुळे. आणि मला असं वाटतं की असं नातं ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत त्यामुळे आम्ही ते जपू शकलो. पुढची पिढी तशीच आहे त्याचा एक वेगळा आनंद आहे. चालकाला सारथी म्हणतात ना, म्हणजे सारथी आपल्या महाभारतातल्या युद्धामध्ये कृष्ण सारथी म्हणला होता तसं सारथ्याचं महत्त्व आयुष्यामध्ये फार आहे. त्यामुळं सारथी आम्हाला सगळे चांगले मिळाले, अजूनही आहेत चांगले. ही परमेश्वरी कृपा आणि योगायोगाचा भाग आहे असं मला वाटतं. तेव्हा जे सारथी आता नाही आहेत म्हणजे प्रभाळे नाही आहेत, गाडगे नाही आहेत, अशोक देशमुख आता नाही आहे, त्यांच्या आठवणी आमच्या मनात ताज्या आहेत. प्रदीप तर आहेच रोज चकमकी चालू आहे, जरा कमी बोल असं मी सांगतो, ते चालू असतं ते. पण तोही चांगला आहे आणि असा सगळा छान योग आलेला असं मला वाटतं. आता ह्या आठवणीनंतर त्या ट्रकच्या ड्रायव्हरच्या आठवणी वेगळ्या आहेत, त्या तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेन. पण आपल्या सगळ्या प्रतिक्रिया मला कळवा 98-220-16-299 या नंबरवर किंवा arun.godbole009@gmail.com या मेल आय डीवरती. आणि अरुण गोडबोले हा चॅनेल याला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि हे शेअरही करा. आज इथेच थांबूया. उद्या नवीन आठवणी. तोपर्यंत नमस्कार.